मॉर्निंग मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही चाललोय पुण्याला। अशी आमची पहिली खरेदी चालू केली सरांनी। सर शूज घेतलं। सर शूज कसं आहे सर? हा मी येऊन थांबलोय ऑफिसला इथं आपल्या। आपली इर्टिगा रेडी आहे। सर अजून आले नाही, मग काय तर चावी म्हणजे आले होते, चावी विसरले म्हणून परत चावी आणायला गेले ऑफिसचं। आता येतील, बॅग बिग पॅक होईल। बॅग पॅक झालं की मग निघू आपण। हो फायनली सर आलेत आणि आता सगळं सामान गोळा करायलेत। हे बघा 8ला म्हणून 9:15 वाजले यायला, आणि अजून आले तरी सामानच गोळा करायला सगळं। लवकरच हे स्टुडिओ आपलं शिफ्ट होणार आहे दुसरीकडे। काय म्हणता सर? हे खरं तर 3 बॅग झालं होते, पण ह्या बॅगमधनं कॅन्सल करून ह्या बॅगमध्ये सगळं ॲडजस्ट करताना सर, कारण आपली गाडी इथं उभारली आहे, फक्त वर 2-3च बॅगा बांधायच्या, त्या हिशोबाने आपण बॅग घ्यायलो। सो चलो। सो फायनली शरद डिकोळे सरांच्या म्हणण्यानुसार आम्ही निघालो पुण्याला। सर व्हिडिओ काढतायत, मी आहे आता ड्राईव्ह करायला मी, नंतर सर गाडी घेणार आहेत। आणि उद्या आपलं शेड्यूल आहे शूटचं सकाळी। आता पुण्याला पोचू, काही कामं आहेत ती करून घेऊ आणि संध्याकाळी परत भोरला निघू। सो चलो। सो मित्रांनो, फायनली आम्ही पोचलोय पुण्यामध्ये आणि आता आलो इथं दगडूशेठ एरिया। इकडं बघा दगडूशेठ मंदिर आहे माझ्या बाजू, गणपती बाप्पा मोरया। आणि आता आपण चाललोय साऊंडच्या एरियामध्ये, माईकचं स्टँड आणि एक्स्ट्रा काय काय आपल्याला लागणार आहे ते बघण्यासाठी। आणि पुणे म्हटलं तर तुम्हाला माहित आहे, नुसतं गर्दी, सिग्नल्स हेच सगळे, त्यामुळे संभाजी सर व्हिडिओ करायलेत। हे बघा, दर्शन घ्या तुम्ही दगडूशेठ गणपतीचं। तुमच्यासाठी दर्शन, ओपन दर्शन। हे बघा, हे बघा, हे बघा, बघा, अरे वा, कलरिंग करून वाटतं गणपती। बहुतेक नवीन शिला वगैरे आणले असतील, नवीन अलंकार आणले असतील, ते चालू आहे काय तर घालणं वगैरे। दर्शन झालं माझं पण छान मस्त। सो चला आता पुढच्या कामाला जाऊ आपण। आम्ही इथं तुळशीबागेच्या एरियात आहे, पाणीपुरी खालो, सरांचं फेवरेट। सर म्हणले मला खायचं नव्हतं, सर म्हणले म्हणून मी पण ॲक्सेप्ट केलो। सर तुटून पडले, सरला द्या, घ्या हो, 2 आहेत। तर सर पेमेंट करायला फोनपे झालं का सर? अशी आमची पहिली खरेदी चालू केली सरांनी। सर शूज घेतलं। सर शूज कसं आहे सर? हा आता आम्ही इथं आता थांबलोय MH12 बिर्याणी हाऊस, बिर्याणी खाण्यासाठी। सर खाण्याबाबतीत लय इच्छुक असतात सारखं, बघून थांबवलं। सो फायनली आमची बिर्याणी आली आहे। बापरे, एवढं क्वांटिटी सर? जेव्हा क्वांटिटी आलंय सर, तर काय नाही, तुटून पडणार आहे। हे बघा बिर्याणी, वाव। आम्ही चालू करतोय खायला, तुम्ही पण त्याचा स्वाद घ्या। सो बिर्याणी खाल्लोय आम्ही, 1 नंबर होता बिर्याणी। कसं होता सर? भारी भारी, मस्त बिर्याणी। आता जरा पोट ठीक झालंय, आता परत आणि पुढे जेवायचं संध्याकाळी। सो आता तर निघू। हे बघा गर्दी, पुणे तिथं काय होणे, नुसतं गर्दी। तर मित्रांनो, आपण आता चाललोय भोरला आणि तुम्ही बघू शकता सनसेट व्हायलाय। आणि हे घाट आहे कात्रजचं, जे आपण पुणे सातारा रोडनी जातो, पुणेवरून साताऱ्याला जातो, तर तिथं जाताना हे आपल्याला घाट लागतं। एवढंच, थोडंच आहे पण छान आहे दृश्य। हे बघा आजूबाजू झाडे झुडपं आहेत, इकडे दरी आहे, इकडे कात्रज पूर्ण एरिया दिसतंय खालून। ते समोर जे दिसतंय ते कात्रजचं आंबेगाव नरेगाव जे आहे डोंगरात भाग, ते घर आहेत। आणि खड्ड्यात जे आहे ते कात्रज GSPM चौक वगैरे जे दिसतंय तुम्हाला, इकडून दिसेल, मे बी नाही दिसणार तरी पण। आम्ही घाटात लागलोय, आवाज आहे ना काना असं सुन्न पडलेत, असं कळी नाही मला की मला आवाज जास्त आहे का कमी आहे। चला, ये मेरा भविष्य इतने अंधेरे में क्यों दिख रहा है? अरे लाईटच चालू केलं नाही आपण।
जोरात ओरडलो मी आता टनल मध्ये जोरात ओरडलो वाव करून. सरांचं नेहमीची सवय, जिथं चहा दिसेल तिथं सर दिसतील. चहासाठी थांबलेत सर. इकडे आपली गाडी आहे. आता थोड्याच वेळात शरद डिकोळे सर येणार आहेत त्यांची टीम घेऊन. आम्हाला सांगितलं इथं टोल नाका आहे. हे बघा, हे कुठलं टोल नाका सांगितलं तुम्ही? खेड शिवापूरच्या टोल नाक्याजवळ थांबा, आम्ही येतो म्हणले. मग आता आम्ही इथं थांबलोय. आता यायला त्यांनी, तोवर आपण वेट करू त्यांचा. आणि सर तोवर त्यांचं काय म्हणतात ते एनर्जी ड्रिंक घ्यायलेत. तसं सरांचं एनर्जी दोन तीन प्रकारचे आहेत. एक स्ट्रिंग एक असतंय कायम, आणि एक चहा. आणि कुठलं असतं हां काय तर असतंय, मला येई नाही नाव त्याचं. ठीक आहे, टायगर. आणि झालं डन. असे सरांचे एनर्जी ड्रिंक आहेत. सर कुठलं तर मोठं काम करायचं असलं की असं ड्रिंक घेतात. ते फक्त सॉफ्ट ड्रिंकमध्ये मोडतात, बाकी काय विषय नाही. चला तोवर आता वेट करू, टाइमपास करू. त्याने आले की निघू. जरा अहो तुमचा अवतार कसा दिसणार. सो फायनली शरद डिकोळे सर आले. त्यांची गाडी आहे पुढे आहे आमच्या. आम्ही त्यांना फॉलो करतोय. ॲक्च्युली आता कुठं तर आपल्याला जेवायला थांबायचं मे बी, त्यामुळे त्यांनी बोलले की आमच्या मागं या. सो आम्ही आता त्यांना फॉलो करतोय. आता चाललोय भोरला. हार्डली 1 तासात आम्ही पोहोचेल. सो चलो मित्रांनो, मागचा जवळजवळ 1 तास झाला आणि 1 तासाच्या वर झालं मे बी. अजून आम्ही ट्रॅव्हल करतोच आहे. आणि आता तर बघा की तुम्ही पण बघा कसल्या जंगलात न्यालेत आम्हाला. बघा नुसतं एक गाडी समोर आहे, आमच्या समोर शरद सरांची गाडी आहे. आणि अजून पण आम्ही चाललोयच. कुठं चाललोय माहित नाही. वर तर मागं पण गेला. हायजॅक केले तुम्हाला. हां, आम्ही मगापासून चालतोय. घाट आलेत, घाट चाललेत, हायवे लागालेत, हायवे संपालेत. आता सगळंच संपलं. घाट बी गेलं, हायवे पण गेलं. आता काय तर हे बघा, तुम्ही बघू शकता अभयारण्य आहे. आजूबाजूच नुसतं जंगल आहे. आणि एकदम किती 30 फुटी पण नाही, 20 ते 22 फुटीच रोड दिसायला मला तर. हे चला तसंच जाऊ. गाव आलं कुठलं तर. आम्ही मोठा प्लॅन केला, दोन्ही कॅन्सल केला. हे आहे मेकअप आर्टिस्ट. यांचा ॲक्च्युली बड्डे होता 2 दिवसापूर्वी. तर डिकोळे सर आज सेलिब्रेट करतात. अरे मेणबत्ती नाही आणता राव. काय म्हणतात मला. सो फायनली सेलिब्रेशन चालू झालं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू न्यू इयर कोमल. काय अरे तुला काय बोलायचं. अरे तोंड लावू शकता. हा लावा सर. थोडं आता कशाला आता घ्यायचं. हो सर. सर मेमरी भरायली सर. सर लावा. सर स्टोरेज. अहो नंतर सर स्टोरेज फुल आलंय, लवकर लावा. एवढं लावू द्या. सर हे पोच ऐका ना एक मिनिट. एकच मिनिट ना. हे आमचा स्टार्टर आलेला आहे. काय मागलो, ड्राय पनीर मंचुरियन. तेवढा केक आहे.
चालेल सगळे हात धुवायला. ना त्याच्यावरनं ही केस पुसताना दाखवायचं आणि मी गाडीवरनं येताना दाखवायचं. मग गाडी थांबलं की तू माझी दुनिया तूच दुल्हनिया दिला तू प्रेम जिवाळा. हे दोनदा आहे. एकदा आपल्याला फक्त ना हे दाखवायचंय की ऍक्टिंग दाखवायची आणि दुसऱ्या वेळेस ना आपल्याला डान्स दाखवायचा आहे. असं हे दोनदा आहे. आणि अजून एक आहे ते नदीवर सीन असणार आहे. तो नदीवरचा सीन काहीतरी मी पळत जातो, तिचा हात धरतो, पप्पी घेतो, ती पळून जाते. मग सेम कडवं येणार तेव्हा मी नाचणार एकटा सिंगल नाचणार. आणि नेक्स्ट तिचं कडवं आहे त्याच्यात ती नाचणार. मग मी तिला फिरवून हातात घेणार आणि मग प्लस मग परत तोच डान्स सेम हुक स्टेप झाल्यानंतर मग एवढंच आहे. मग एंडिंगला फक्त ना घरातला सीन आहे. तेव्हा लग्न झालंय आमचं. लग्न नाही झालंय. लग्न दाखवायचंच नाही. लग्न दाखवायचंच नाही आपल्याला. म्हणजे नाही लग्न नाही दाखवायचं. 25-30 फेरे झाले असतील. 6 झाले का? एकच घ्यायचं राहिलेला. आजी कुठे करते? आजीला तापलेल्या नाही तिथं फेरे झाले. एक आय लव्ह 3 पाटूला डायरेक्ट कडी उघडल्यावर डायरेक्ट साक्षी मॅडम काय बोलत होते पुढे काय करायचं उघडायचं आणि डायरेक्ट बाळ घेऊन संपला का? एवढाच होता का सीन? हा एवढंच लास्ट. गावातलं एखादं बाळ बघितलं पाहिजे पण ते दोघांचे फेसिंग सेम असले पाहिजे तर म्हणतच काहीतरी.